हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये पाहणार आहोत छान मस्त रसरशीत अशा पद्धतीची बालुशाही। बालुशाही करताना काय प्रॉब्लेम होतो, बऱ्याचशा जणींना ती समजत नाही की ती कशा पद्धतीने तळली गेली पाहिजे, तर त्याच्यामुळे त्यांची बालुशाही म्हणावी तशी व्यवस्थित अशा पद्धतीची होत नाही, ज्या पद्धतीची आपण स्वीट होम मधनं विकत आणतो। बालुशाही करताना अगदी मोजक्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या मोजक्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची बालुशाही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी होते। चला तर मग अगदी म्हणजे वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बालुशाही करायला घेतोय तर सगळ्यात अगोदर थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगते। बालुशाही करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉलो कराव्या लागतात। पहिली म्हणजे आपल्याला त्याचा पाक तयार करावा लागतो, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे पीठ आहे ते आपल्याला मळावं लागतं आणि तिसरी फायनल स्टेप ज्याच्यामध्ये आपण बालुशाही करतो आणि ती तळतो। तर त्यातली सगळ्यात पहिली स्टेप सगळ्यात अगोदर आपण करणार आहोत पाक तयार करण्याची। इथे आता मी 2 कप साखर घेतलेली आहे। आपण जेवढा मैदा घेतलेला असतो तेवढीच आपल्याला साखर घ्यायची असते। तर आता साखरेमध्ये आपल्याला पाक तयार करायचा आहे म्हटल्यानंतर अर्थातच याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय। तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते कपानी सांगायचं झालं तर 2 कप साखर असेल तर आपल्याला 1 कप पाणी ओतावं लागतं आणि जर तुम्हाला असं मोघम पाणी ओतायचं असेल तर साखर पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी ओतावं लागतं। ते बरोबर 1 कप भरतं। तर इथे तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये बुडालेली आहे। आता मी गॅस ऑन करते। गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे। आपल्याला याचा जो पाक करायचा आहे तो 1 तारी किंवा 2 तारी अशा पद्धतीचा करायचा नाहीये, तर हलका असा चिकटसर पाक करायचा आहे। म्हणजे 1 तार व्हायला लागल्याच्या पहिली एक अगोदरची स्टेप आपल्याला या पाकाची पाहिजे। साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि साखर वितळल्यानंतर अगदी 1 मिनिटभर मी गॅस चालू ठेवलेला होता। गॅसचा फ्लेम मीडियम होता आणि आता तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला ओळखायचंय। तर इथं आपण जेव्हा हातावरती घेतो, मी आधी गॅस बंद करते कारण की काय होतं बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा गप्पा मारतोय त्यावेळेस गॅस चालू राहतो आणि मग हा पाक पुढे जातो। तर हा हाताला अशा पद्धतीनं चिकट चिकट जाणवतोय। 1 तार याची तयार होत नाहीये, तुम्ही इथं बघू शकता 1 तार तयार होत नाहीये। फक्त हे माझ्या जे हाताला आहे ना ते खूप असं चिकटसर लागते, म्हणजे आपल्याला जशा पद्धतीचा पाक हवाय तशा पद्धतीचा तो तयार झालेला आहे। या पाकामध्ये आपल्याला आपले इतर इन्ग्रेडियंट टाकायचे। तर सगळ्यात अगोदर मी पाव, इथे तुम्ही बघू शकता किती छोटासा हा तुकडा आहे, तेवढा लिंबाचा रस याच्यामध्ये ओतून घेते। याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला परत सुद्धा बालुशाही केल्यानंतर हा पाक हलकासा कोमट वगैरे करायचा आहे, तर त्यावेळेस आपला हा जो पाक आहे तो पुढे जाणार नाही आहे, त्या स्टेजला तो राहतो। तर त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे। थोडंसं आपण याच्यामध्ये केसर टाकून घेऊयात। आता हे जे केसर आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि ही गोष्ट सुद्धा ऑप्शनल आहे। रंग आहे पिवळा रंग, अगदी थोडासा टाकणार आहे। याच्यामुळे काय होईल, आपल्या बालुशाहीला सुद्धा छान असा रंग येईल। आणि हे मात्र कंपल्सरी आहे। विलायचीची पूड आहे, याच्याऐवजी तुम्ही अख्खी विलायची जी आहे त्याची तोंड मोकळी करून ती टाकली तरीही चालेल। आता हे आपण एकत्रित करून घेऊया। आता ह्या कढईचं काम झालेलं आहे, आता ही मी बाजूला ठेवून देते। आपण वळूयात स्टेप 2 कडे। तर त्याच्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये 2 कप मैदा, हा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। मैद्यामध्ये आपण अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। अगदी 1-2 चिमट मी मीठ टाकले आणि याच्यामध्ये तुम्हाला बेकिंग पावडर वापरायची आहे, पण मी बेकिंग पावडर वापरल्यानंतर बऱ्याचशा जणींच्या घरी ती अवेलेबल नसते, तर मला विचारतात की इनो वापरला तर चालेल का? तर म्हटलं मग चला आज आपण डायरेक्टली इनोच टाकूयात आणि ही बालुशाही करूयात। तर इथे एक जो शॅशे असतो तो मी घेतलेला आहे, टाकून घेऊयात। फ्लेवरचा इनो घ्यायचा नाही, प्लेन इनो घ्यायचा। आता इनो मीठ व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेले आता आपल्याला वापरायचे पाव कप वितळवून घेतलेलं रूम टेम्परेचर वरचं तूप। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, पण अर्थातच मी जसं नेहमीच सांगते की आपण जे असे स्वीट पदार्थ करतो त्याच्यामध्ये तुपाची चव आणि तेलाची चव याच्यामध्ये नक्कीच थोडासा फरक राहतो। आणि जेवढं आपण तूप घेतलेले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं। तर इथे मी पाव कप पाणी घेतलेलं आहे, ओतून घेते आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया।
अगोदर व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घेतलेले, आता मी हातानेही मळून घेते. आता मळत असताना बालुशाहीचं पीठ जे आहे ते खूप जास्त आपण जसं चपात्यांचं पीठ मळतोय तसं मळून घ्यायचं नाही. हलकं हलकं हे आपल्याला एकत्रित करावं लागतं हलक्या हातानं. तर इथे मी हे हलक्या हातानं पीठ एकत्रित करून घेतलेले. मला पाण्याची आवश्यकता वाटतेय, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेते. एकदम खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं. तर पाव कप घेतलेले, त्यातलं निम्मच पाणी ओतून घेते. व्यवस्थित हलक्या हाताने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. आता इनो आणि बेकिंग पावडर याच्यामुळे पाण्याच्या प्रमाणामध्ये थोडासा फरक पडू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मी वरनं परत पाव कप पाणी घेतलेलं, तर त्यातलं साधारण 1 ते 1.5 चमचा पाणी शिल्लक राहिलेले. आता हे जे पीठ आहे ते खूप जास्त वेळ नाही, एक 10-15 मिनिट आपण असंच ठेवून देऊया. 15 मिनिट झालेले आहेत. आपण हे पीठ भिजत ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. छान आपण जे इनो वापरलेला आहे तर त्याच्यामुळे छान फ्लफी अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. बालुशाही तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचे उंडे तयार करायचे. तर त्याच्यासाठी अगोदर सगळा गोळा मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा लाटून घेतेय. बालुशाही आहे ती आतनं छान लेयर्स वाली व्हावी याच्यासाठी आपण ही ट्रिक वापरतोय. तर अगोदर अशा पद्धतीनं हा उंडा लाटून घ्यायचा, नंतर कट करायचा आणि परत हा एकमेकांवर ठेवून द्यायचा. परत हा कट करायचा, हे असा एकमेकांवर ठेवायचा, थोडस दाबायचा. हाताने दाबलं तरी होतंय, लाटण्याचा वापर न करता. परत आपण ह्याला कट करू, असं हे एकमेकांवर ठेवून द्यायचं. तर तुम्हाला वाटेल हे असं केल्याने काय होणार, तर असं केल्याने काय होतं, आपली जी बालुशाही आहे त्याला छान असे आतनं लेयर्स येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे तुमची बालुशाही छान होणार आहे, तर त्याच्यामुळे करायला काहीच हरकत नाही. एक 5 ते 6 वेळा आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आता फायनली आता ही मी लाटायला घेते. पीठ जे आहे ते आपलं छान मऊसूद अशा पद्धतीचं तयार झालेले, तर त्याच्यामुळे याला पिठीची वगैरे आवश्यकता लागत नाही, तेलाची आवश्यकता लागत नाही लाटण्यासाठी. आता इथं हा मी गोळा अशा पद्धतीनं लाटून घेतलेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे पेढे तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी परत एकदा हे कट करून घ्यायचंय. होता येतील तेवढे एकसारखे करायचा प्रयत्न करायचा, पण एखाद दुसरी लहान मोठी झालीच तरी काही हरकत नाही. ज्या एकसारख्या झाल्यात त्या फक्त पाहुण्यारावळ्यांच्या डब्यामध्ये घालायच्या आणि ज्या लहान मोठ्या झाल्यात त्या आपण घरीच खाऊन टाकायच्या. तर इथं आता हा मी छोटासा उंडा घेतलेला आहे, ह्याला हाताने अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं बालुशाहीचा शेप असतो तशा पद्धतीनं याला मधनं एक बोट घातलं की आपली ही जी बालुशाही आहे ती तयार होते. तर आता इथं आपल्या सगळ्या बालुशाही करून तयार झालेल्या आहेत आणि जे काही आपले छोटे मोठे पार्ट शिल्लक राहिलेले होते त्याच्या पण मी तयार करून घेते. फक्त एवढंच की याच्या थोड्याशा लहान मोठ्या होतील. तर आता इथं मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले. बालुशाहीसाठी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला हे जे तेल आहे ते खूप जास्त गरम करायचं नाही, एकदम हलकं असं गरम करायचंय, कारण की आपल्याला बालुशाही पूर्णपणे आतमध्ये पर्यंत तळली गेली पाहिजे अशा पद्धतीची ती हवी आहे. तर एका वेळेस जितक्या बसतील तितक्या बालुशाही मी सोडलेल्या आहेत. गॅसचा फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे. जोपर्यंत ही बालुशाही वरती येत नाही तोपर्यंत आपण त्याला हात लावायचा नाही किंवा पलटी करायची नाही. बालुशाही वरती आलेली आहे, तर चमच्यानं आपण ही फक्त अशी पलटी करून घेऊयात. गॅसचा फ्लेम आपल्याला लोच ठेवायचा आहे. पूर्ण प्रोसेस मध्ये गॅसचा फ्लेम लोच राहणार आहे. तर इथे जागा शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी ज्या आपल्या शिल्लक राहिलेल्या बालुशाही आहेत त्या सोडून घेते.
तुम्ही बघू शकता मस्त खस्ता अशा पद्धतीची आपली जी बालुशाही आहे ती झालेली आहे. आतनं सुद्धा त्याला छान तशाच पद्धतीचे लेयर्स झालेले असणार याची मला खात्री आहे. तुम्हाला तरी थोड्या वेळाने मी अशी फोडून दाखवणारच आहे. आता ही बालुशाही तळलेली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर आता मी ह्याला हात म्हणजे हा जो झाऱ्या आहे तो झाऱ्या लावतीये ना, तर त्यावेळेस वरच्या बाजूने ते छान कडक अशा पद्धतीचं जाणवते कुरकुरीत. तर त्यावेळेस समजायचं की ती बालुशाही आपली तळली गेलेली आहे. तळल्यानंतर त्याला कलर सुद्धा येतो, तर त्याच्यामुळे तर आपल्याला लक्षात येतच. आपल्याला काय करायचंय, बालुशाही आणखीन तेलातच आहे, पण हा जो पाक आहे ना आपला तो आपल्याला हलका असा कोमट करायचा आहे. खूप जास्त गरम नाही करायचं ह्याला, हलका असा कोमट करायचा आहे. जर पाक कोमट असेल आणि बालुशाही गरम असेल तरच तुमची जी बालुशाही आहे ती पाक जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीनं शोषून घेते. आणि आपण ही आता पाकात सोडून घेऊ. अगदी आपण 1 ते 1.5 मिनिट आपण म्हटलं तरीही चालेल. थोडाच वेळ ठेवायची म्हणजे पुरेसा पाक शोषून घेते. जर खूप जास्त वेळ ठेवली तर ती खूप जास्त गिजगिज अशा पद्धतीची होती, कारण की ओव्हर आपण कसं म्हणतो प्रमाणाच्या बाहेर ती पाक शोषून घेते. तर आता ही बालुशाही जी आहे ती मी काढून घेते. तुम्ही आता ही बालुशाही पाकामध्ये किती वेळ ठेवताय त्याच्यानुसार याच्या आतलं जे स्वरूप आहे ते ठरतं. म्हणजे तुम्ही जर खूप पटकन बालुशाही या पाकातनं बाहेर काढली तर वरच्या बाजूने त्याला पाक राहतो, आतमधनं छान अशी ती ड्राय ड्राय राहते. आणि जर थोडासा जास्त वेळ ठेवलं तर मग आतमध्ये पर्यंत पाक जातो आणि आतमध्ये सुद्धा ती छान मऊसर अशा पद्धतीची होते. मग तसं काही नाही, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बालुशाही ठरवू शकता की तुम्हाला ही किती वेळ पाकात ठेवायची आहे. आपली जी दुसरी बॅच होती बालुशाहीची ती देखील मी तळून याच्यात टाकून घेतलेली आहे पाकामध्ये. आणि मग म्हटलं वरनं परत पिस्ता वगैरे टाकण्यापेक्षा इथं पाकातच टाकूयात, की जेणेकरून काय होईल पाकासोबत तो पिस्ता जो आहे तो व्यवस्थित अशा आपल्या बालुशाहीला चिटकेल. आता ही बालुशाही काढून घेते. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित असा हा पिस्ता चिटकला गेलेला आहे. वरनं टाकलं तरीही चालते, पण ही अशा पद्धतीनं केल्यामुळे त्याला डायरेक्ट फिट होऊन बसतोय. ड्रायफ्रुट्स जे आहेत ते गळण्याची मग काही टेन्शन नाही. छान मस्त खस्ता अशा पद्धतीची आपली ही बालुशाही तयार झालेली आहे. दिसायलाच अगदी आचारी पद्धतीची दिसतीये. आपण ही आपली पहिली बॅच बघू शकतो आणि ही दुसरी बॅच. आता ही व्यवस्थित अशी निथळली, तर खाली तुम्ही पाक बघू शकता. आता हे सुद्धा असंच निथळायला ठेवते. आपला जो पाक आहे तो अगदी व्यवस्थित अशा पद्धतीचा झालेला आहे. नाहीतर बऱ्याचशा वेळेस काय होतं, तुमचा पाक जर पुढे गेलेला असेल तर बालुशाहीच्या वरती अशी साय आल्यासारखी येते. साय म्हणजे आपण कसं थोडंसं पांढरट म्हणतो की नाही, साखर तयार झालेली, तर ती येते. तर तसं आपल्या बाबतीत काही झालेलं नाहीये. खूप सगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत ज्या की तुम्हाला उपयोगी पडतील बालुशाही करण्यासाठी. ही आपली दुसरी बॅच सुद्धा इथं तयार झाली. छान रसरशीत अशा पद्धतीची ही बालुशाही. तर या दिवाळीमध्ये अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही झटपट अशी ही बालुशाही तयार करू शकता आणि तुमच्या घरच्यांना आणि पाहुण्यारावळ्यांना सगळ्यांनाच खुश करू शकता. तर त्याच्यामुळे आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ट्राय केली का, आणि ट्राय केल्याच्या नंतर ती तुमची बालुशाही कशी झालती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.